हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे? कस्टर्ड आईस्क्रीम बनवूया आज सोप्या पद्धतीने। आता एका कढईमध्ये 1 कप दूध घेतलेला आहे। त्यातलंच दूध थोडं बाजूला ठेवलेलं आहे। त्याला हलवत राहायचं आहे, साय पण मध्येच घालत जायची आहे। 5 चमचे साखर घातलेली आहे, मिक्स करत जायचं आहे त्यातच। आणि साय पण बाजूला आलेली असती ना, ती पण त्यातच घालत जायची आहे, म्हणजे दूध लवकर घट्ट होतं। मस्त होणार आपली रेसिपी, नक्की बघा। थोडं दूध बाजूला ठेवलेलं ना, 2 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आणि चांगली मिक्स करून घ्यायचे। आता दूध पण इथं उकळलेलं आहे। आता हलवून आपलं मिश्रण आहे ना सगळं ते घालून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे। बघा 2च मिनिटात सगळं घट्ट झालेलं आहे। जास्त पण वेळ लागत नाही, लवकर तयार होतं। आता याला थंड होऊ द्यायचं आहे। आता मिश्रण सगळं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे। त्यात 1 वाटी साय घातलेली आहे, घरातलीच साय घातली आहे, घरच्याच वस्तूंपासून तयार झालेलं आहे। आता इथं आपण एका आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे बंद करून 2 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। 2 तास झालेले आहे, फ्रीजरमध्ये काढून घेऊन परत मिक्सरमधनं एकदा फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे एकदम आपलं आईस्क्रीम स्मूथ तयार होतं। आता याला झाकून ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवूया। आईस्क्रीम सेट झालेला आहे, बघू शकता तुम्ही। असं फ्रूट सॅलडमध्ये पण घालून तुम्ही खाऊ शकता। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा।